गुढीपाडव्यानिमित्त डोंबिवलीमध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। डोंबिवलीच्या शोभायात्रेत हास्य जत्रेच्या टीम सोबत खास बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सिद्धित सोनटक्के यांनी। डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये आता मराठी कलाकारांनी देखील हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्या सोबत आहेत हास्य जत्रा टीम मधले सर। नमस्कार, कसं वाटतं? खूप बरं वाटतं। पहिल्यांदाच डोंबिवलीत आलोय शोभायात्रेसाठी। गेल्या वर्षी कोल्हापुरात होतो आणि यावर्षी डोंबिवलीत आहे आणि एका गोष्टीचा आनंद आहे की सगळीकडे शोभायात्रा अगदी दिमाखात पार पाडली जाते आणि अनेक तरुण दिसतात, म्हणजे प्रत्येक वयोगटातली माणसं आहेत। त्यामुळे हे बघताना खूप मजा येते की पहाटे पहाटे इतका मोठ्या संख्येने इतक्या जास्त उत्साहात सगळे हा आपला सण साजरा करतात, बघताना बरं वाटतं। यंदाचा काय संकल्प? यावर्षी स्वतःसाठी संकल्प केलाच आहे, पण त्याचबरोबर इतरांसाठी सुद्धा संकल्प आहे। माझ्या अवतीभोवतीच्या लोकांना जे जे मला सतत आशीर्वाद देत असतात, प्रेम करत असतात किंवा माझं ज्यांच्यावर खूप प्रेम आहे, त्या सगळ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावं, खूप भरभराट मिळावी, यासाठी मी सुद्धा प्रयत्न करणार आहे। आय होप ते यावर्षी पूर्ण होतील। हा जल्लोष आणि ही परंपरा आणि संस्कृती आणि हे सगळं बघून खरंच खूप छान वाटतं आणि खरंच मस्त वाटतंय की आपण हिंदू आहोत, आपण मराठी आहोत आणि आपल्याला हे करायला मिळतंय सगळं। आणि जे जे कोण म्हणतायत की आपली परंपरा आपली संस्कृती लोप पावत जाईल वगैरे, मला त्यांचं म्हणणं आहे की एकदा तुम्ही डोंबिवलीत या गुढीपाडव्यात आणि हे बोलून दाखवा, म्हणजे मला असं वाटत नाही हे पुढची 200, 300, 500 वर्ष आपली संस्कृती लोप पावेल। सो ह्या सगळ्यासाठी डोंबिवलीकरांचे खूप खूप धन्यवाद आणि हे आता हे पुढे अनेक वर्ष चालत राहिलं पाहिजे असं मला वाटतं। नवीन वर्षात नेहमी मी पळत असते खूप कामाच्या, म्हणजे खूप काम मी याविषयी विचार करते की स्वतःवर, स्वतःच्या मेंटल हेल्थला किंवा स्वतःच्या फिजिकल हेल्थवर लक्ष देऊन गो स्लो पण स्टेडी असा जरा एक मानस केलेला आहे, तो मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।